नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की कमळी आणि त्याचसोबत तिची मैत्रीण निंगी या दोघीही जणी रामनवमी निमित्त देवळात गेलेल्या आहेत आणि सरू सुद्धा त्याच देवळात आलेली आहे आणि गुरुजींना ती सांगते की मला माझ्या मुलीच्या नावानं पूजा करायची आहे. आता जेव्हा सरू नारळ आणायला गेलेली असते म्हणजे ती नारळ आणायला विसरलेली असते आणि कमळी आणि निंगी सुद्धा आता निंगीचा वाढदिवस असतो म्हणून देवळात आलेले असतात आणि त्या गुरुजींकडे जातात. त्यानंतर आता तिच्या पूजा वगैरे करून होतात तशी सरू सगळ्यांना प्रसाद देत असते. आता तशीच ती प्रसाद देत पुढे पुढे येते आणि त्याच वेळेला राजन समोर उभे असतात आणि राजनच्या हातावर ती आता प्रसाद ठेवते. राजनला बघता क्षणी ती आता तिकडनं पळ काढत असते कारण तिला माहिती आहे की राजनपासून एवढे दिवस ती लपत होती पण राजननी आता या क्षणी तिला पकडलेलं असतं आणि सरूला पकडून तो घट्ट मिठी मारतो कारण आता फायनली त्याची आणि तिची भेट झालेली असते राम मंदिरामध्ये आणि तो म्हणत असतो तिला की प्लीज ना गं मला सांग ना गं सरू आपली मुलगी जी आहे ती कोण आहे मी तिच्या शोधात आहे खरंच ना गं मला ह्या सगळ्याची गरज आहे बोल ना गं सरू. मग आता कमळी आणि निंगी ह्या देवळाला प्रदक्षिणा घालत असतात तर इकडे राजन आणि सरू हे दोघंही जण एकमेकांच्या समोर असतात आणि एकमेकांसोबत बोलत असतात. राजनला इतक्या दिवसानंतर सरू भेटलेली असते आणि सरूकडनं त्यांना आता उत्सुक असतं की कधी एकदा ती मुलीचं नाव सांगते. त्याचसोबत आता राजन आणि त्याचसोबत सरू जे आहे त्या दोघांचंही नातं पुन्हा बहरेल का हे पुढे आपल्याला भागामध्ये पाहायला मिळणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमळी हीच राजनची मुलगी आहे का हे सुद्धा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.